या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा 12वीचा नवीन टॉपिक. टॉपिकचं नाव काय आहे? अल्कोहोल, फेनॉल्स अँड इथर्स. जेई, नीट, सीईटी शिवाय बोर्ड एक्झाम ह्या सगळ्या एक्झामला अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक कुठला? अल्कोहोल, फेनॉल अँड इथर्स. 11वीमध्ये जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अल्कोहोलचं रिप्रेझेंटेशन वगैरे झालेलं होतं. अल्कोहोल पहिल्यांदा डिस्कस करूया. अल्कोहोलचं रिप्रेझेंटेशन ॲक्च्युली कसं असतं तर ते ROH असतं. तर हे कसं आलं, कसं लिहिलं गेलं, कसं रिप्रेझेंट करायचं, ह्याची नावं कशी द्यायची आपण पहिल्यापासून बघूया. व्हॉट इज दिस ला केमिस्ट्रीत काय म्हणतो आपण? अल्किल ग्रुप. आठवतात का? अल्किल ग्रुप शिकवले होते. मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल, आयसोब्युटाइल, टर्शियरी ब्युटाइल, दीज ऑल आर दी अल्किल ग्रुप्स. मग कधी लक्षात ठेवायचं अल्किल ग्रुपला तुमचा OH. आता OHचं सुद्धा नाव लक्षात राहिलं पाहिजे. OHचं नाव काय? दिस OH इज कॉल्ड ॲज अ हायड्रॉक्सी ग्रुप. OHचं नाव काय? हायड्रॉक्सी ग्रुप आहे. कधीही अल्किल ग्रुपला हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच असेल तर जे कंपाऊंड तयार होतं दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ अल्कोहोल. मग ओव्हरऑल हे ROH आहे, ह्याला आपण काय नाव देणार? अल्किल ग्रुप म्हणायचं का हायड्रॉक्सी ग्रुप म्हणायचं का अल्कोहोल म्हणायचं? ह्याला काय म्हणणार आपण? अल्कोहोल. अल्कोहोल इज रिप्रेझेंटेड बाय ROH. मग हा R आला कुठून, OH आलो कुठून हे पहिल्यांदा बघूया. सिंपलमध्ये मी एक स्ट्रक्चर काढतो. व्हॉट इज द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर? बोला. या स्ट्रक्चरचं नाव काय? मिथेन. या स्ट्रक्चरचं नाव काय? मिथेन. मग मिथेनचं रिप्रेझेंटेशन आपण असं केलेलं होतं का? 11वी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळेला आपण मिथेन असं काढलेलं होतं की एक कार्बन आहे, त्याच्या भोवताली 4 हायड्रोजन आहेत. मी काय करतो बघा, ह्या 4 मधला एक हायड्रोजन मी रिप्लेस करतो किंवा रिमूव्ह करतो. रिप्लेस नंतर बघू, रिमूव्ह करू. हे बघा, मी हा हायड्रोजन बाहेर काढला. आता मी हा हायड्रोजन रिमूव्ह केला आणि ह्या हायड्रोजनच्या जागी समजा मी इथं OH ग्रुप घेतला तर आपलं स्ट्रक्चर काय तयार झालं? हे जे डाव्या बाजूला दिसतंय रेड ब्लॅक कलर लिहिले दॅट इज CH3 आणि हा काय झाला तुमचा OH. दिस इज युअर मिथाइल अल्कोहोल. ह्याला आपण काय नाव देऊया? किंवा ह्याला आपण म्हणू शकतो मिथाइल अल्कोहोल. मग हे अल्कोहोल कसं तयार केलं आपण? एक अल्केन घेतलं का? पहिलं काय घेतलं होतं? मिथेन. व्हॉट इज दिस मिथेन? मिथेन इज अ अल्केन. फर्स्ट अल्केन मिथेन आहे का? मग अल्केनमधून एक हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्याच्या जागी एक OH ग्रुप काय केला आपण? ॲड केला. जे नवीन कंपाऊंड तयार झालं दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल इज अ अल्कोहोल. चलो आता थोडंसं शॉर्टमध्ये लिहितो मी. व्हॉट इज द नेम ऑफ दिस अल्केन? ह्या अल्केनचं नाव काय? ह्या अल्केनचं नाव आहे इथेन. बरोबर आहे? मी काय करतो, इथेनमधून इथून एक हायड्रोजन रिमूव्ह केला. समजा मी इथून हायड्रोजन रिमूव्ह केला तर स्ट्रक्चर काय राहिलं? CH3CH2. आणि इथून जो हायड्रोजन रिमूव्ह केलाय त्याच्या जागी काय घेणार मी आता? त्याच्या जागी मी काय घेणार? बरोबर आहे, OH ग्रुप घेणार. आणि त्याच्या जागी जर OH ग्रुप घेतला तर आपला अल्कोहोल तयार झाला. नाव दिस अल्कोहोल इज अ इथाइल अल्कोहोल. मग अल्कोहोल तयार करण्याची सोपी पद्धत. अल्कोहोल तयार करण्याची सोपी पद्धत म्हणजे उद्या तुम्ही घरी जाऊन हातबट्टी टाकू नका की सरांनी आज शिकवलं की अल्कोहोल कसं तयार करायचं, घरात गेले की डबे घेतले लगेच केलं, असं करायचं नाही. सिंपलमध्ये लक्षात ठेवा, एक्झामसाठी एक अल्केन घ्यायचं, अल्केनमधून एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि त्याच्या जागी एक हायड्रॉक्सी ग्रुप OH ग्रुप ॲड करायचा. तुमचं जे नवीन कंपाऊंड तयार होईल दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ अल्कोहोल. लक्षात आलं का? मग आता अल्कोहोलची डेफिनेशन लिहायची आहे. अल्कोहोलची डेफिनेशन मी बोर्डवर लिहितो, तुम्ही ॲज इट इज परत कॉपी करायचं व्हिडिओ पॉज करून. जसं अल्कोहोल तयार केलं तसं आपण डेफिनेशन लिहिणार आहे. ज्या पद्धतीने आपण अल्कोहोल तयार केलं, कसं तयार केलेलं होतं? अल्केन घेतलं, अल्केनमधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला होता. पण तुम्ही एकापेक्षा जास्त हायड्रोजन रिमूव्ह करून त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार करू शकता. एकापेक्षा जास्त हायड्रोजन काढायचे आहेत, पण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये केलं तर तसं करायचं नाही. एका कार्बनवरून एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि एकच OH ग्रुप ॲड करायचा. एकाच कार्बनवरून 2 हायड्रोजन काढून 2 OH ग्रुप ॲड करायचे नाहीत. फॉर एक्झाम्पल तुमचं CH4 असं असेल ना, इथं यातला एक हायड्रोजन रिमूव्ह केला की तुमच्याकडे काय राहिलं? CH3.
त्याला OH ग्रुप ऍड केला की काय झालं तुमचं CH3OH झालं. परंतु तुम्ही ह्यातले 2 हायड्रोजन रिमूव्ह केले तर इथं काय राहिलं CH2, इकडे एक OH जोडा आणि इकडे एक OH जोडा, तर दिस इज नॉट युअर अल्कोहोल. हे कंपाऊंड अल्कोहोल नसणार आहे. का नसणार आहे तर 2 OH ग्रुप म्हणजे 2 हायड्रॉक्स ग्रुप. हायड्रॉक्स ग्रुप मोठे ग्रुप्स असतात आणि बल्की ग्रुप्स एकत्र आले की रिपल्शन राहतं आणि एकाच कार्बनला कधीही 2 OH ग्रुप अटॅच असतील तर कंपाऊंड स्टेबल नसतं. मग त्यातून वॉटर रिमूव्ह होऊन अल्डिहाइड तयार होईल. हे पुढे आपण बघू. त्यामुळे अशा पद्धतीने अल्केन तयार करायचं नाही. अल्केन तयार करताना काय करायचं, अल्केन तयार करताना हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन नाही, अल्कोहोल तयार करताना काय करायचं, हायड्रोकार्बन घ्यायचे म्हणजेच अल्केन घ्यायचं आणि त्यातून एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा. समजा तुमच्याकडे 2 कार्बन आहेत तर 2 कार्बनवरचा इकडचा एक हायड्रोजन इकडचा एक हायड्रोजन तुम्ही काढू शकता. कसं, आताच एक्झाम्पल परत एकदा घ्या. CH3 ह्याच्यापासून मला काय करायचं आहे, अल्कोहोल तयार करायचं आहे. तर माझ्याकडे काय पॉसिबिलिटी आहे, मी इकडचा एक हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो. ऍट द सेम टाइम मी काय करू शकतो, इकडचा सुद्धा हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो. इथला जरी हायड्रोजन रिमूव्ह केला तरी काय होणार आहे, चालणार आहे. मग तुम्ही 2 हायड्रोजन रिमूव्ह करू शकता पण ते कुठले पाहिजेत, वेगवेगळ्या कार्बनचे पाहिजेत. मग समजा इथून एक हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्याच्या जागी एक OH घेतला तर स्ट्रक्चर असं होईल. बरोबर आहे का बघा, हे फक्त OH मी लिहिता ना HO लिहिलेला आहे. सी दिस इज ऑल्सो अल्कोहोल. ह्याला सुद्धा आपण काय म्हणायचं, अल्कोहोल. मग अल्कोहोल तयार करताना काय करायचं आहे, अल्केन मधून हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि त्याच्या जागी हायड्रॉक्सी ग्रुप ऍड करायचा. नाउ आय विल राईट द डेफिनेशन ऑफ अल्कोहोल. ते नंतर तुम्ही लिहून घ्यायचे आहे. अक्षर क्लिअर दिसतात का बघा, अक्षर क्लिअर दिसतात ना तुम्हाला. चलो, अल्कोहोल म्हणजे काय, दी कंपाऊंड्स ऑब्टेन बाय, कसे मिळवायचे, बाय रिप्लेसिंग, कंपाऊंड्स ऑब्टेन बाय रिप्लेसिंग 1 or more हायड्रॉक्सी ग्रुप. ओके चलो, मी हायड्रॉक्सी ग्रुप वर्डच लिहितो, हायड्रॉक्सी ग्रुप्स, ज्याला ब्रॅकेटमध्ये काय टाकतो मी, OH लिहितोय, फ्रॉम कुणामधून, हायड्रोकार्बन. कुणामधून, हायड्रोकार्बन. ते हायड्रोकार्बन म्हणजे कोण असतात, अल्केन्स. म्हणजे अल्केन मधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन रिमूव्ह करायचा, कशाने रिप्लेस करायचा, हायड्रॉक्सी ग्रुपने रिप्लेस करायचा, इज कॉल्ड ॲज अल्कोहोल्स. त्याला आपण काय नाव देतो, अल्कोहोल्स. बरोबर आहे का. ह्या अल्कोहोलचे अजून एक डेफिनेशन असू शकते, और अल्कोहोलचे अजून एक डेफिनेशन काय असू शकते, these are called as a hydroxy derivatives of alkanes. सिंपल आहे. आपण लास्ट टॉपिक मध्ये काय शिकलो होतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता काय शिकतो आपण, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे कसं असतं, अल्केन घ्यायचं त्यातून एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा, एक हॅलोजन रिप्लेस करायचा. अल्केन घ्यायचं त्यातून 2 हायड्रोजन रिमूव्ह करायचे, 2 हॅलोजन रिप्लेस करायचे. पण त्या कंडिशनमध्ये आपण असं केलं होतं की एकाच कार्बनवरचे 2 हायड्रोजन रिप्लेस करू शकत होतो. इथं फक्त थोडासा डिफरन्स आहे, अल्केन घ्यायचं, हायड्रोजन काढायचा आणि हायड्रॉक्सी ग्रुप ऍड करायचे. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ अल्कोहोल. मग असं लिहू शकता, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन इज कॉल्ड ॲज अल्कोहोल. बरोबर आहे का बघा. चलो, आता काय करूया, मी काही एक्झाम्पल्स लिहितो, ते अल्कोहोल आहेत का चेक करून सांगायचं आहे मला. तुम्ही लिहू द्या. CH3OH, नंतर व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं नंतर लिहून घ्या. आता लगेच लिहून घेऊ नका. HO CH2OH, HO CH2 CHOH CH2OH. चलो, अजून एक स्ट्रक्चर लिहितो मी, HO CH2 CH इकडे OH इकडे OH, 1 2 3 4 5. चलो,
1 2 3 4 मी इथं 4 कंपाऊंड लिहिले, ते 4 कंपाऊंड्स अल्कोहोल आहेत का चेक करा. 4 कंपाऊंड अल्कोहोल आहेत का. पहिलं कंपाऊंड अल्कोहोल आहे का, आहे की, का तर एक हायड्रोजन एका OH ने रिप्लेस केला. दुसरं अल्कोहोल आहे का, दुसरं पण अल्कोहोल आहे का, अल्कोहोल आहे. तर याच्यामध्ये काय केलं आपण, 2 OH आहेत पण वेगवेगळ्या कार्बनवरचे हायड्रोजन रिप्लेस केले, म्हणजे इथं सुद्धा आपण हायड्रोजन रिप्लेस केला OH न. दिस इज ऑल्सो अल्कोहोल. इथं अल्कोहोल आहे का, इकडे एक OH आहे, इकडे एक OH आहे की, पण ते वेगवेगळ्या कार्बनवर आहेत. आणि इथं किती OH आहेत जरा बघा, मोजा तिथे किती आहेत. माझ्या माहितीनुसार 1 2 3 4 5 6 अल्कोहोल, 6 OH ग्रुप्स आहेत. सी दीज ऑल कंपाऊंड्स आर अल्कोहोल. मग अल्कोहोलमध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप असू शकतात का, असू शकतात की, एकापेक्षा जास्त काय असणार आहेत, OH ग्रुप असू शकतात. मग तुमच्या अल्कोहोलमध्ये स्ट्रक्चरमध्ये किती OH ग्रुप्स आहेत त्याच्यावर तुमच्या काय होतंय, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन असते. समजा तुमच्या अल्कोहोलमध्ये 1 OH ग्रुप्स असेल, म्हणजे इफ द अल्कोहोल कंटेन्स ओनली 1 हायड्रॉक्सी ग्रुप, दिस अल्कोहोल इज कॉल्ड ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. दिस अल्कोहोल इज कॉल्ड ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. समजा तुमच्या अल्कोहोलमध्ये 2 OH ग्रुप्स असतील तर दिस इज कॉल्ड ॲज अ डायहायड्रिक अल्कोहोल. आणि समजा तुमच्या अल्कोहोलमध्ये 3 OH ग्रुप्स असतील तर दिट इज कॉल्ड ॲज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो, पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. पॉलीहायड्रिक अल्कोहोल. लक्षात आलं का. मीन्स अल्कोहोल्स आर क्लासिफाइड डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. तुमच्या स्ट्रक्चरमध्ये किती OH ग्रुप्स प्रेझेंट आहेत त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन राहणार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोनोहायड्रिक. मोनोचा अर्थ काय, मोनोचा अर्थ एक आहे का बघा, 1 OH ग्रुप. चलो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायहायड्रिक. हायड्रिक म्हणजे OH आणि डाय म्हणजे 2. तर OH ग्रुप्स किती आहेत तुमच्याकडे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. समजा व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रायहायड्रिक. ट्राय म्हणजे 3, हायड्रिक म्हणजे OH ग्रुप्स 1 2 3. पॉली म्हणजे काय, मेनी. तिथं किती दिसतात, 6 दिसतात. मग आता ह्याची आपण नावं लिहूया. आता नावं तुम्हाला पुढल्या थोड्या वेळाने येणारच आहेत, पण तात्पुरते आता मी क्लासिफिकेशनमध्ये नावं देतो. कसं आहे बघा, पहिलं दिस इज कॉल्ड ॲज अ मिथाइल अल्कोहोल. याला आपण काय म्हणतोय, मिथाइल अल्कोहोल. ज्यावेळेला 2 OH ग्रुप्स असतील दॅट अल्कोहोल कॉमनली कॉल्ड ॲज अ ग्लायकॉल. 2 OH ग्रुप्स शेजारच्या कार्बनला असतील किंवा ज्या अल्कोहोलमध्ये 2 OH ग्रुप्स असतील दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ ग्लायकॉल्स. 3 असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लिसेरॉल. आता हे 6 आहे, सी दिस इज कॉल्ड ॲज अ सॉर्बिटॉल. प्रत्येकाच्या नावामध्ये शेवटी OL आलंय का बघा. कधी लक्षात ठेवा, इथून पुढे OL जिथे येतं दॅट कंपाऊंड इज अ अल्कोहोल. लक्षात आलं का. व्हिडिओ पॉज करून ही व्हिडिओ काय करून घ्या तुम्ही, डेफिनेशन आणि एक क्लासिफिकेशन लिहून घ्या. आणि काय करणार मी तुम्हाला ह्या क्लासेसची सुद्धा मी डेफिनेशन तुम्हाला डिटेलमध्ये लिहून देणार आहे. चलो लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चलो झालं. आता आपण काय करूया, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं काय करायचं आपल्याला, क्लासिफिकेशन बघायचं आहे. हाऊ द अल्कोहोल इज क्लासिफाईड. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलं होतं आपण, डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप. मी इथं लिहितो क्रायटेरिया काय आहे, डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप्स प्रेझेंट इन अ स्ट्रक्चर. बरोबर आहे का, प्रेझेंट इन अ स्ट्रक्चर. तुमच्या अल्कोहोलच्या स्ट्रक्चरमध्ये किती OH ग्रुप्स आहेत त्याच्यावर काय राहतं, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन राहतं. समजा 1 OH ग्रुप असेल तर त्याचं पहिलं कुठलं क्लासिफिकेशन आठवत आहे का, मोनोहायड्रिक अल्कोहोल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. अल्कोहोल बोला कंटेनिंग, सांगा, अल्कोहोल कंटेनिंग काय,
वन हायड्रॉक्सी ग्रुप, वन OH, OH म्हणजेच हायड्रॉक्सी, इथून पुढे मी हायड्रॉक्सी म्हणेन, लिहिताना OH लिहिणार, इज कॉल्ड ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. दुसरा क्लास, ह्याचं एक्झाम्पल काय होतं मोनोहायड्रिकचं? CH3OH, CH3CH2OH, CH3CH, CH3 इकडं OH. बरं का? सी दिस 3 एक्झाम्पल्स आर द एक्झाम्पल ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. दुसरा डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे कसं असेल? आता तुम्हाला यायला पाहिजे. आता अल्कोहोल काय? कंटेनिंग किती? बोला. 2 हायड्रॉक्सी ग्रुप, 2 OH ग्रुप्स आर कॉल्ड ॲज अ डायहायड्रिक अल्कोहोल. एक्झाम्पल काय? मगाशी लिहून घेतलं होतं ग्लिसेरॉल. एक्झाम्पल काय? मी इथं पुढे लिहितो. एक्झाम्पल इज अ सॉरी ग्लिसरॉल नाही, ग्लायकॉल. कुठलं? ग्लायकॉल. चलो तिसरा कुठलं? ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. काय असणार आहे? आता सगळं शॉर्टमध्ये लिहायला पाहिजे का? सगळं लिहायला पाहिजे का शॉर्टमध्ये लिहू? इट कंटेन्स 3 OH ग्रुप्स. And what will be the meaning of polyhydric alcohol? Polyhydric alcohols म्हणजे काय? It contains many hydroxy groups. more than 1 असेल तरी पण पॉलीहायड्रिक म्हणतात. मग पॉलीहायड्रिक मध्ये डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा येतात. ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल काय? आठवतंय का? ग्लिसेरॉल. आणि ह्याचं काय होतं तुमचं? सॉर्बिटॉल. सी दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. हे कोणाचं क्लासिफिकेशन आहे? अल्कोहोलचं आहे. क्लिअर कट झालं का? आता काय करायचं आहे? अल्कोहोलमध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल आहेत. हे मोनोहायड्रिक अल्कोहोल आपल्या सिलेबसला आहेत. ह्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं आपल्याला परत काय करायचं आहे? क्लासिफिकेशन करायचं आहे. मग मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघूया आपण. चलो हे कालचं लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून. काय करायचं आपल्याला? मोनोहायड्रिक अल्कोहोल्स बघायचे आहेत. मोनोहायड्रिक अल्कोहोल कसे असतील? द अल्कोहोल विच कंटेन्स ओनली 1 हायड्रॉक्सी ग्रुप. बरोबर आहे ना? अल्कोहोल विच कंटेन्स ओनली 1 हायड्रॉक्सी ग्रुप इज कॉल्ड ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. चलो आपल्या सिलेबसला काय आहे? मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे. तर मोनोहायड्रिक अल्कोहोलचेच डिटेल्स बघूया आपण. टाका नवीन हेडिंग. काय हेडिंग आपलं? मोनोहायड्रिक अल्कोहोल. ह्याची डेफिनेशन कशी असेल? अल्कोहोल्स ऑब्टेन्ड, बरोबर आहे ना, बाय रिप्लेसिंग 1 हायड्रोजन फ्रॉम अल्केन. बोला. बाय काय? बाय 1 हायड्रॉक्सी ग्रुप इज कॉल्ड ॲज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. लॅबो डेफिनेशन इज कॉल्ड ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. बरोबर. आता मोनोहायड्रिक अल्कोहोलचं पण क्लासिफिकेशन करायचं आहे. मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये कसं असणार आहे? एक OH ग्रुप असणार आहे. जो एक OH ग्रुप असेल म्हणजे एक हायड्रॉक्सी ग्रुप असेल, तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे बघायचं. मी तुम्हाला 2 स्ट्रक्चर्स देतो बघा. CH3CH2OH लिहून घेऊ नका, इकडे लक्ष द्या. CH2 डबल बॉन्ड CH फरक बघा. हे मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे, तर हे कोणतं आहे? हे सुद्धा मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे. फरक मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये नाही आहे किंवा फरक असा मोनोडाय असा काही नाही. हे तर सुद्धा काय आहेत? एक OH आहे, इथं OH आहे.
हे काय आहेत, मोनोहायड्रिक अल्कोहोल आहेत. परंतु ह्या मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये हा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे. आता हायब्रिडायझेशन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, sp3. आणि इथं OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp2. मग डिपेंडिंग ऑन द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम टू विच OH ग्रुप अटॅच, म्हणजे डिपेंडिंग ऑन, इथं लिहितो मी, शॉर्टमध्ये लिहून घेतलं तरी चालेल तुम्ही, डिपेंडिंग ऑन द हायब्रिडायझेशन, डिपेंडिंग ऑन द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन, बरोबर आहे ना, टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड. OH ग्रुप काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे. दिस मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर अगेन क्लासिफाईड इनटू द डिफरंट कॅटेगरीज. लिहून घ्या. चलो आता त्या कॅटेगरीज कोणत्या आहेत आपण पाहूया. पहिली कॅटेगरी असेल, इकडून दिसतंय का, तिथं लिहिलं तर, चलो, अल्कोहोल्स containing, just I will check in the book, alcohols containing carbon sp3 and OH bond. अर्थ काय, ह्याचा अर्थ काय असू शकतो. एक असं अल्कोहोल मोनोहायड्रिकच आहे की ज्याच्यामध्ये एक OH अटॅच आहे, पण OH कोणाला अटॅच आहे, असा कार्बन ज्याचं हायब्रिडायझेशन कुठला आहे, sp3. लक्षात आलं का, दॅट इज कॉल्ड एज अ कार्बन sp3 अँड OH बॉन्ड. म्हणजे OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे ज्याचं हायब्रिडायझेशन कसं असणार आहे, sp3 असणार आहे. याच्यामध्ये पहिले अल्कोहोल, याच्यामध्ये कुठले असणार आहेत, पहिल्या अल्कोहोलचं टाईप असेल दॅट इज अल्किल अल्कोहोल. कुठले, अल्किल अल्कोहोल. कसे बघा, CH3OH, CH3CH2OH, CH3CHOH, CH3, CH3C, CH3, CH3OH. सॉरी, हे सगळेचे सगळे जे 4 अल्कोहोल काढले ते मोनोहायड्रिक आहेत का, असायलाच पाहिजे. सी दीज ऑल आर दी मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्यात सुद्धा ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्या सगळ्या कार्बन हायब्रिडेशन sp3 आहे का चेक करा. इथं बघा OH इथं अटॅच आहे, sp3 हायब्रिडेशन. OH इथं अटॅच आहे, sp3 हायब्रिडेशन. OH इथं अटॅच आहे, sp3 हायब्रिडेशन आहे. OH याला अटॅच आहे, sp3 हायब्रिडेशन. म्हणजे ह्या क्लासच्या अंडर येते का, हा पहिला कुठला क्लास, पहिला क्लास, पहिलं क्लासिफिकेशन. त्यातला अल्किल अल्कोहोल आहेत का सगळे, का सगळ्या अल्किल ग्रुपच्या sp3 हायब्रिडायझला कार्बनलाच OH ग्रुप अटॅच आहे. तुम्ही बारकाईने बघा, 1 2 3 4 चारीचे 4 स्ट्रक्चर्स मध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो अल्किल ग्रुपचा कार्बन आहे आणि तो ही sp3 हायब्रिडायझड आहे. पण ह्यात फरक काय, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे ह्या कार्बनचा टाईप बघा, दिस इज अ 1 डिग्री कार्बन आहे का. ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्या कार्बनचा टाईप बघा, दिस इज ऑल्सो 1 डिग्री कार्बन. ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्या कार्बनचा टाईप कुठला आहे, 2 डिग्री आहे. ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्या कार्बनचा टाईप कुठला आहे, 3 डिग्री आहे. मग यांच्यामध्ये सुद्धा अल्किल अल्कोहोल मध्ये सुद्धा परत क्लासिफिकेशन आहे. कसं, डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ कार्बन एटम टू विच OH group is attached. This alkyl alcohol is classified as a primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol. जर OH ग्रुप प्रायमरी टाईपच्या कार्बनला जोडला असेल, 1 डिग्री म्हणतात, 1 डिग्री अल्कोहोल, 2 डिग्री अल्कोहोल, 3 डिग्री अल्कोहोल, त्याला आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सुद्धा काय करू शकतो, म्हणू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं का. सी दिस इज द क्लासिफिकेशन दॅट इज कॉल्ड ॲज अ अल्किल अल्कोहोल. आता काय बघा, याच्यामध्येच दुसरा क्लास आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ अलिलिक अल्कोहोल. याला आपण काय नाव देतो, अलिलिक अल्कोहोल. तुम्ही आता हे शिकत असताना तुम्हाला थोड्या वेळानं असं लक्षात येईल का रे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केनमध्ये सेम क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. अलिलिक अल्कोहोलचं काय एक्झाम्पल बघा. अगोदर मी स्ट्रक्चर काढतो, नंतर सगळी आपण एक्झाम्पल डिस्कस करू. CH2 डबल बॉन्ड CH, CH2OH, CH2 डबल बॉन्ड CH, CH, CH3
OH, CH2 डबल बॉन्ड CHC, CH3 अँड OH. चलो परत एकदा एक लक्ष द्या. मोनोहायड्रिक अल्कोहोल आहेत का? सगळे अल्कोहोल मोनोहायड्रिक आहेत का? आहे की एक OH आहे, एक OH आहे, एक OH आहे. चलो कॅटेगरी सॅटिस्फाईड का? अल्कोहोल कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे का? ज्याला OH अटॅच आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे का? चेक करा. हा कार्बन आहे ज्याला OH अटॅच आहे sp3 आहे. हा कार्बन आहे ज्याला OH अटॅच आहे sp3 आहे. हा कार्बन आहे ज्याला OH अटॅच आहे sp3 आहे. म्हणजे ही पूर्ण कॅटेगरी काय होते? सॅटिस्फाईड. मग वाय इट इज कॉल्ड एज अलिलिक अल्कोहोल का? तर OH ग्रुप ज्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे त्या कार्बन तो अलिलिक आहे का? अलिलिक कार्बन म्हणजे काय? विनिलिक कार्बनला अटॅच असलेला. विनिलिक कार्बन कुठला? डबल बॉन्ड असलेला. हा डबल बॉन्ड असलेला विनिलिक कार्बन आहे का? त्याला अटॅच असलेला कुठला? अलिलिक. अलिलिक आहे का? तिन्ही ठिकाणी बघा अलिलिक कार्बन, अलिलिक कार्बन, अलिलिक कार्बन. आणि अलिलिक कार्बनला तुमचा हायड्रॉक्स ग्रुप अटॅच असल्यामुळे दिस कॅटेगरी इज कॉल्ड एज अलिलिक अल्कोहोल्स. आता ह्यात सुद्धा गंमत बघा. हा अलिलिक अल्कोहोल आहे तो 1 डिग्री अलिलिक आहे. हा आहे तो 2 डिग्री अलिलिक आहे. साहजिक आहे हा कसा असेल? 3 डिग्री अलिलिक आहे का? म्हणजे ज्या अलिलिक कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याचे कुठला टाइप आहे? डिपेंडिंग ऑन दॅट दिस अलिलिक अल्कोहोल्स आर अगेन क्लासिफाईड इनटू द प्रायमरी अलिलिक, सेकंडरी अलिलिक अँड टर्शरी अलिलिक. लक्षात आलं का? चलो आता तिसरी कॅटेगरी. आता कुठली? तिसरी कॅटेगरी. दिस इज कॉल्ड एज बेन्झिलिक अल्कोहोल्स. आता बेन्झिलिक अल्कोहोल्स म्हणजे काय? जर अलिलिकचा अर्थ कळाला तर बेन्झिलिकचा कळणार आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बेन्झिलिक? बेन्झिलिकचा अर्थ काय? अलिलिक अल्कोहोलचा अर्थ काय? अलिलिक कार्बनला अटॅच असेल तर. मी लॉजिक देतो तुम्हाला. अलिलिकचा अर्थ, अलिलिक अल्कोहोल म्हणजे अलिलिक कार्बनला OH पाहिजे. व्हॉट विल बी द मीनिंग ऑफ बेन्झिलिक अल्कोहोल? बेन्झिलिक कार्बनला OH ग्रुप अटॅच पाहिजे. व्हॉट इज बेन्झिलिक कार्बन? असा कार्बन जो बेन्झिन रिंगला अटॅच असतो. फॉर एक्झाम्पल इथं लिहिलं तर दिसेल का? बघा दिसतंय ना? चलो मी छोट्या डायग्राम काढतो. बघा अजून एक डायग्राम काढतो. बरोबर आहे? हे बेन्झिलिक आहे, हे बेन्झिलिक आहे, बेन्झिलिक आहे. कशावरून बेन्झिलिक आहे? ज्या कार्बनला OH अटॅच आहे तो कार्बन बेन्झिलिक आहे का चेक करा. हा कार्बन, ही बेन्झिन रिंग, हे बघा ही बेन्झिन रिंग, ह्या बेन्झिन रिंगला अटॅच म्हणून हा बेन्झिलिक, त्याला OH अटॅच म्हणून हे बेन्झिलिक अल्कोहोल. तिन्ही ठिकाणी तो क्रायटेरिया सॅटिस्फाईड होतोय. अगेन दिस इज अ 1 डिग्री बेन्झिलिक, दिस इज अ 2 डिग्री बेन्झिलिक अँड दिस इज अ 3 डिग्री बेन्झिलिक. असं का ते तुम्ही सांगा मला. ह्याला आपण 1 डिग्री किंवा प्रायमरी बेन्झिलिक का म्हणायचं? प्रायमरी बेन्झिलिक का म्हणणार? बेन्झिलिक अल्कोहोल आहे त्यात सुद्धा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा टाईप कसा आहे? प्रायमरी कार्बन आहे. हा प्रायमरी कार्बन ना, तो अजून एका कार्बनला अटॅच आहे. हा कुठला आहे? सेकंडरी कार्बन आहे. दॅट्स वाय दिस इज सेकंडरी बेन्झिलिक कार्बन, म्हणून याला आपण सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल म्हणणार. आणि दिस इज अ टर्शरी कार्बन, दॅट्स वाय दिस इज कॉल्ड द टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल्स. See, this is the classification of the alcohols which contains sp3 hybridized carbon and OH bond. आता एक छोटंसं राहिलं कुठला? इथं जागा आहे, मी लिहू का? एकच छोटा क्लास आहे. द अल्कोहोल्स विच कंटेन्स, सेकंड कॅटेगरी अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन sp2 OH बॉन्ड. याचा अर्थ काय असणार आहे? ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असणार आहे त्याचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे? sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे. CH2 डबल बॉन्ड CHOH अँड दिस इज कॉल्ड एज अ विनिलिक अल्कोहोल. हा एकच कॅटेगरी याच्यामध्ये आहे, दॅट इज कॉल्ड एज अ विनिलिक अल्कोहोल. ह्याची नावं आता तुम्हाला आली नाही तरी चालतील,
पण क्लासिफिकेशन काय व्हायला पाहिजे तुम्हाला यायला पाहिजे. चलो काय करूया आपण जरा रिवाइज करूया. अल्कोहोल म्हणजे काय घेतलं होतं. व्हॉट इज अल्कोहोल. द कंपाउंड्स ऑब्टेन बाय रिप्लेसिंग वन ऑर मोर हायड्रोजन फ्रॉम हायड्रोकार्बन बाय OH ग्रुप. अल्केन घ्यायचं, अल्केन मधून हायड्रोजन काढायचं, OH ग्रुप ऍड केला की तयार झालेलं कंपाऊंड काय असणार आपलं अल्कोहोल असेल. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कसं केलं होतं आठवते. मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक, पॉलिहायड्रिक. कोणत्या बेसिसवर केलं. व्हॉट इज द बेसिस. ज्या अल्कोहोलमध्ये एक OH ग्रुप असेल, एक हायड्रोक्स ग्रुप असेल, मोनोहायड्रिक 2 हायड्रोक्स ग्रुप, डायहायड्रिक 3 हायड्रोक्स ग्रुप, ट्रायहायड्रिक मोर दॅन 3 मोर दॅन 4 मोर दॅन 5 असतील तर पॉलिहायड्रिक. बरं मग मोनोहायड्रिक मध्ये क्लासिफिकेशन कसं केलं होतं. द अल्कोहोल्स कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन अँड OH बॉन्ड अँड अल्कोहोल्स कंटेनिंग sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन अँड OH बॉन्ड. ह्याच्यामध्ये कसं मग अल्किल अल्कोहोल, अलिलिक, बेन्झिलिक. अल्किल अल्कोहोल का म्हणायचं. OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला असतो पण तो कार्बन अल्किल ग्रुपचा असतो. अलिलिक का म्हणायचं. OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असतो पण तो कार्बन अलिलिक असतो. बेन्झिलिक का म्हणायचं. OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला असतो पण तो कार्बन बेन्झिलिक असतो. आणि लास्ट वन ज्या अल्कोहोलमध्ये कार्बन sp2 हायब्रिडाइज असतो त्याला OH अटॅच असतो दिस इज कॉल्ड ॲज विनिलिक अल्कोहोल्स. ह्या 3 अल्कोहोलमध्ये परत प्रायमरी सेकंडरी टर्शरी, प्रायमरी सेकंडरी टर्शरी, प्रायमरी सेकंडरी टर्शरी. इथे मी शब्द लिहिलेले नाहीत पण तुम्ही लिहून घ्या. सी दिस इज ऑल अबाउट द डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ दी अल्कोहोल. आता ह्याच्यानंतर आपण फेनॉल बघणार आहे पण त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ करू. फेनॉल आणि इथरसाठी सेपरेट व्हिडिओ करू. व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको. चालेल. चलो लिहून घ्या.